मुंबई जी 2018ला आपण घोषणा केली होती की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये मुंबई इन 59 मिनिट्स, मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती आता मुंबईत येऊ घातली आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई विल बी ॲक्सेसेबल इन 59 मिनिट्स. आता याच्यासोबत केवळ मुंबई नाही, तिसरी मुंबई देखील आपण तयार करतो. याचं कारण एक, आपण जर अर्थशास्त्राचा नियम बघितला तर अर्थशास्त्राच्या नियमामध्ये जगाच्या पाठीवर जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही प्रत्येक डेव्हलपमेंट शहरीकरणातून झाली. जगातले जेवढे विकसित देश आहेत हे सगळे देश यांच्यामध्ये शहरीकरण झालंय. शहरीकरण तुम्ही थांबवू शकत नाही. प्रयत्न हा केला पाहिजे की या शहरीकरणाचं नियोजन करायचं. या शहरीकरणातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या राहतात, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं तुमच्या तिजोरीत पैसे येतात. ते पैसे जो आपल्या राज्याचा मागास भाग आहे, जो गरीब भाग आहे, जो आपल्या राज्यातला ग्रामीण भाग आहे, तिथल्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याकरता त्याचा उपयोग करायचा. आता आपण जर बघितलं तर मुंबईचं पोटेन्शियल काय आहे MMR रिजनचं, आज MMR रिजनचा जो GDP आहे तो $84 बिलियन आहे. 2047 पर्यंत $825 बिलियन तो होऊ शकतो, 10 पटीने वाढू शकतो. हे पोटेन्शियल आहे. आणि म्हणून 30 नवीन बिझनेस हब, 30 नवे ट्रान्सपोर्ट प्रकल्प आपण हातामध्ये घेणार आहोत आणि जवळपास 25 फ्लॅगशिप कार्यक्रम हे या माध्यमातून आपण हातामध्ये घेतले आहेत. सिडकोच्या माध्यमातून जवळपास 31,000 कोटी रुपयाची कामं घरांची त्या ठिकाणी चाललेली आहेत. नैना आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये TPS1 मंजूर केला आहे, TPS2 आपण मंजूर करतो. 4, 6, 7 साठी प्रिलिमिनरी स्कीम आपण मंजूर केलेली आहे. 3 आणि 5च्या फायनल आणि 8 ते 12च्या प्रिलिमिनरी स्कीम्स लवादाकडे आहेत. 12 फ्लायओव्हर, 57 मायनर ब्रिज, 134 किलोमीटरचे स्मार्ट रस्ते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतो. यासोबत नवी मुंबईमध्ये पुष्पक नोडला आपण एज्युसिटी तयार करतो. जगातल्या टॉप रँकिंग 8 युनिव्हर्सिटीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही एज्युसिटी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील. 1 लाख. आणि ह्या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा ऑफशोर हा कॅम्पस असेल, त्यामुळे तिकडच्या युनिव्हर्सिटीत शिकणं आणि इथे शिकणं यात कुठलंही अंतर असणार नाही. किंबहुना त्यांचे कदाचित 2 वर्ष इकडे 2 वर्ष तिकडे अशा पद्धतीनं ते शिकवतील. पण आपल्या मुलांना जर विदेशात शिकायला जायचं असेल तर 100 विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी असेल, त्यातले 8 विद्यार्थी जाऊ शकतात, 92 जाऊ शकत नाही. आज ते सगळे विद्यार्थी 25% या ठिकाणी शिकणार आहेत. आपण मेडिसिटी तयार करतो. जगातले बेस्ट अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईच्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण वॉटर मेट्रो तयार करतो. आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. 6,066 कोटीचा प्रस्ताव आहे. याच्यावर 33 मार्ग आहेत, 44 टर्मिनल्स आहेत, 340 किलोमीटरची ही वॉटर मेट्रो असणार आहे. 2031 पर्यंत 7.5 कोटी प्रवासी याच्यात प्रवास करतील, अशा प्रकारचं याचं नियोजन केलं आहे. आणि त्याकरता 203 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स या आपण त्या ठिकाणी घेतो. एकदा याचं सगळं काम पूर्ण झालं तर कुठल्याही जगातल्या शहरामधली सगळ्यात मोठी जलवाहतूक ही आपली असणार आहे. याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण सुरू केलेलं आहे. BKC मध्ये आपण पॉट टॅक्सी तयार करतो.